नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला विषय आहे महाराष्ट्र बी.एड ॲडमिशन प्रोसेस 2025 सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन. तुम्ही जर फ्रेश ग्रॅज्युएट असाल किंवा जॉब करणारे असाल किंवा डी.एड करून पुढचे शिक्षण करू इच्छित असाल तर बी.एड हा शिक्षकीय व्यवसायात जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. पण बी.एड ॲडमिशन म्हणजे कधी रजिस्ट्रेशन, कधी डॉक्युमेंट्स, कधी राऊंड्स, कधी फीज, कधी कॉलेजेस कसे निवडायचे, सगळं थोडं कन्फ्युजिंग वाटतं. म्हणून आज मी अगदी सोप्या भाषेत संपूर्ण बी.एड ॲडमिशनची प्रोसेस समजावून सांगणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही न्यू व्ह्यूअर्स असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी बी.एड म्हणजे काय हे समजून घेऊया. सुरुवातीला एक बेसिक गोष्ट समजून घ्या. बी.एड म्हणजे बॅचलर ऑफ एज्युकेशन. ही एक 2 वर्षाची प्रोफेशनल डिग्री आहे जी तुम्हाला काही गोष्टींसाठी तयार करते, जसे टीचिंग प्रोफेशनल, कौशल्य आधारित शिकवण्याची पद्धत, क्लासरूम मॅनेजमेंट, सायकोलॉजी ऑफ लर्निंग, चाइल्ड डेव्हलपमेंट, एज्युकेशनल टेक्नॉलॉजी, इंटर्नशिप प्लस स्कूल एक्सपिरियन्स. म्हणजे शिक्षण बनायचं असेल तर बी.एड हा अनिवार्य मार्ग आहे. आता बघूया महाराष्ट्रामध्ये बी.एड ॲडमिशनसाठी लागणारी एलिजिबिलिटी. एलिजिबिलिटी हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. नंबर 1 जनरल कॅटेगरी. ज्यांची जनरल किंवा ओपन कॅटेगरी असेल त्यांना ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 50% मार्क असणे आवश्यक आहे. नंबर 2 रिझर्व्ह कॅटेगरी. ज्यांची रिझर्व्ह कॅटेगरी असेल म्हणजेच एस.सी, एस.टी, ओ.बी.सी, एस.बी.सी, एन.टी, व्ही.जे, ई.डब्ल्यू.एस अशांना ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 45% मार्क्स असेल तरीही पुरेसे आहेत. आणि ज्यांची इंजिनिअरिंग केली असेल त्यांना इंजिनिअरिंगमध्ये 55% मार्क असणे बंधनकारक आहे. एज लिमिटबद्दल बोलायचं झालं तर एज लिमिट इज नॉट कंपल्सरी. कोणत्याही वयात बी.एड करू शकता. नंबर 4 स्ट्रीम कोणती चालते तर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, बी.बी.ए, बी.सी.ए सारख्या कोर्सेससुद्धा एलिजिबल आहेत. आता बघूया महाराष्ट्रामध्ये बी.एड ॲडमिशन कोण घेतं. बी.एड ॲडमिशन महाराष्ट्रामध्ये सी.ई.टी सेलमार्फत घेतल्या जाते. प्रत्येक वर्षी सी.ई.टी सेल बी.एड सी.ई.टी एक्झाम घेत असतं. आता समोर ॲडमिशन म्हणजे 2 स्टेप्स आल्या. नंबर 1 एंट्रन्स एक्झाम म्हणजे सी.ई.टी आणि सेकंड म्हणजे कॅप राऊंड म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. आता हे कॅप राऊंड आणि सी.ई.टी एक्झाम काय आहेत याबद्दल आपण पुढे समजून घेऊया. आता बघूया बी.एड सी.ई.टी एक्झाम डिटेल्स. याची एक्झाम नेम राहते बी.एड सी.ई.टी. याचा एक्झाम पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो. नो निगेटिव्ह मार्किंग असते आणि हा पेपर 1 hour 30 मिनिट्सचा राहतो. यामध्ये सब्जेक्ट असतात मेंटल ॲबिलिटी, जनरल नॉलेज, टीचर ॲप्टिट्यूड और इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन. आता बघूया प्रत्येक सब्जेक्ट वाईज मार्क्स डिस्ट्रीब्युशन कशी होते. मेंटल ॲबिलिटी हा 40 मार्क्सचा असतो, जनरल नॉलेज हा 30 मार्क्सचा, टीचर ॲप्टिट्यूड 30 मार्क्सचा आणि इंग्लिश राहतो 20 मार्क्सचा. तर असे टोटल 120 मार्क्सचा हा पेपर असतो. आता ही सी.ई.टी एक्झाम कधी होते तर ही एक्झाम मार्च किंवा एप्रिलमध्ये कंडक्ट केल्या जाते. आता या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन कसं करावं तर त्याच्या काही सी.ई.टी ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टेप्स असतात. नंबर 1 एक वेबसाईट आहे cetsil.mahaceet.org. तर या वेबसाईटवर जाऊन न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. मग त्यामध्ये जी पण डिटेल्स विचारली त्या डिटेल्स अगदी व्यवस्थित भरा. मग फोटो प्लस सिग्नेचर अपलोड करा. मग फीज भरा. मग त्यानंतर ॲडमिट कार्ड येणार तेव्हा ॲडमिट कार्ड डाउनलोड करून एक्झामला बसा. आता बघूया सी.ई.टी रिझल्ट आणि स्कोअर कार्ड. एक्झाम झाल्यानंतर 20 ते 25 दिवसात रिझल्ट येतो. स्कोअर कार्डमध्ये तुमचे सी.ई.टी मार्क्स आणि पर्सेंटाईल दिलेला असतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्याल की बी.एड ॲडमिशनमध्ये कट ऑफ कॉलेजेसनुसार बदलत असते. म्हणून सी.ई.टीचे मार्क्स खूप महत्त्वाचे असतात. कॅप राऊंड म्हणजे काय? सी.ई.टी झाल्यानंतर ॲक्च्युअल ॲडमिशन प्रोसेस सुरू होते. कॅप राऊंड म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. आता आपण काही कॅपमधील स्टेप्स बघूया. नंबर 1 ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर सी.ए.पी. नंबर 2 डॉक्युमेंट अपलोड. नंबर 3 प्रोविजनल मेरिट लिस्ट. नंबर 4 फायनल मेरिट लिस्ट. नंबर 5 ऑप्शन फॉर्म फिलिंग. नंबर 6 राउंड 1 अलॉटमेंट. नंबर 7 कॉलेज रिपोर्टिंग. नंबर 8 इफ एनी राउंड 2 अँड राउंड 3. चला आता प्रत्येक स्टेप डिटेलमध्ये बघूया. कॅप रजिस्ट्रेशन कसे भरायचे? सी.ई.टी पास झाले की तुम्हाला कॅपसाठी वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागतं. आता यामध्ये काय काय भरायचं असतं तर तुमचं पर्सनल डिटेल्स, सी.ई.टी रोल नंबर, सी.ई.टी स्कोअर, ग्रॅज्युएशन मार्क्स, पर्सेंटेज आणि इयर, कॅटेगरी डिटेल्स, कास्ट सर्टिफिकेट असल्यास अपलोड करावे आणि सर्वात शेवटी तुमचा एक क्लिअर फोटो प्लस सिग्नेचर अपलोड करावे. आणि अपलोड केलेले डॉक्युमेंट्स क्लिअर असणे खूप महत्त्वाचे आहे. आता बघूया बी.एड ॲडमिशन रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. बी.एड ॲडमिशनसाठी हे डॉक्युमेंट्स अत्यंत आवश्यक आहे. सी.ई.टी स्कोअर कार्ड, ऑल इयर्स ग्रॅज्युएशन मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड, जर लागू असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी खूप महत्त्वाची आहे.
OBC, NT, VJ, SBCसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, जर EWS कॅटेगरी असेल तर EWS सर्टिफिकेट, डोमेशियल सर्टिफिकेट किंवा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि ऑप्शनल पण महत्त्वाचे आहे, जसे गॅप सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट आणि महिलांसाठी लग्न झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट. आता बघूया BEdची मेरिट लिस्ट कशी बनते. ही लिस्ट फायनल मेरिट, CET आणि ग्रॅज्युएशन दोन्हीवर अवलंबून असते. इथे मेरिटचा फॉर्म्युला असतो CET मार्क्स 120 पैकी आणि ग्रॅज्युएशन पर्सेंटेज. दोन्ही सहसा समान महत्त्वाने घेतले जातात, पण काही कॉलेजेसमध्ये CETचे वेटेज जास्त असते. आता बघूया कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग. हेच तुमच्या ॲडमिशनचं फ्युचर ठरवतं. ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेज प्रिफरन्स द्यावी लागते. आता त्यांचा क्रायटेरिया काहीसा असा असेल, तुमचा CET स्कोअर, ग्रॅज्युएशन पर्सेंटेज, कॅटेगरी, तुमच्या घरापासून कॉलेजचे डिस्टन्स, कॉलेजची फीस, कॉलेजची टीचिंग क्वालिटी, इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज. आता हे सर्व बघून कॉलेजची ऑप्शन्स कशी चूज करायची. सर्वात आधी आपल्याला जे कॉलेजेस प्रिफर्ड आहेत ते सर्वात आधी चूज करायची. नंतर लोकल कॉलेजेस प्लस डिस्टन्स वाईज मिक्स कॉलेजेस, त्यानंतर गव्हर्नमेंट प्लस ॲडेड प्लस अनॲडेड कॉम्बिनेशन. जास्तीत जास्त 20 ते 30 कॉलेज प्रिफरन्स द्याव्यात. आता बघूया कॅप राऊंड 1. राऊंड 1मध्ये तुम्हाला एक कॉलेज अलॉट होतं. तेव्हा तुमच्याकडे 2 ऑप्शन्स असतात. अलॉट झालेलं कॉलेज जर तुम्हाला आवडलं असेल तर एक्सेप्ट करा. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या कॉलेजला जाल आणि ॲडमिशन कन्फर्म कराल. आणि जर यापेक्षा बेटर कॉलेज हवे असल्यास तर पुढच्या राऊंडचा वेट करा. आता बघूया कॅप राऊंड 2 प्लस कॅप राऊंड 3. राऊंड 2 किंवा राऊंड 3मध्ये तुम्हाला आणखी चांगले कॉलेजेस मिळू शकतात. पण एक गोष्ट इम्पॉर्टंट अशी असेल की जर तुम्ही राऊंड 2मधील कॉलेज एक्सेप्ट केलं तरी तुम्ही राऊंड 3मध्ये जाऊ शकता. पण तुम्ही एकदा कोणतं कॉलेज चूज केलं जसं की राऊंड 2मध्ये तर पुढचे राऊंड बंद होतात. आता बघूया कॉलेज रिपोर्टिंग. कॉलेज अलॉट झाल्यावर तुम्हाला कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतील. त्यानंतर कॉलेजची फी भरावी लागेल. त्यानंतर ॲडमिशन कन्फर्मेशन स्लिप घ्यायची. हे सर्व केल्यावर ॲडमिशन फायनल होते. आता BEdच्या फीजबद्दल बोलूया. गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये 15,000 ते 25,000पर्यंत, ॲडेड कॉलेजेस असेल तर ₹30,000 ते 45,000 आणि अनॲडेड प्रायव्हेट कॉलेजेस असेल तर मात्र तुम्हाला 60,000 ते 1,20,000 पर इयर तुम्हाला मोजावे लागतील आणि फीज कॉलेजेसनुसार बदलत राहते. आता बघूया BEd इंटर्नशिप. BEdमध्ये 2 मोठे इंटर्नशिप असतात. फर्स्ट इयरमध्ये 1 मंथ आणि सेकंड इयरमध्ये 3 मंथसाठी आणि प्लस मायक्रो टीचिंग. स्कूल्समध्ये प्रत्यक्ष टीचिंग एक्सपिरियन्स मिळतो. डिग्री पूर्ण झाल्यावर जॉब ऑपॉर्च्युनिटीज. BEd झाल्यानंतर तुम्ही प्रायव्हेट टीचर, सेकंडरी टीचर, हायर सेकंडरी टीचर, CTET, TET, टेट सारख्या एक्झाम देऊ शकता. त्यानंतर प्रायव्हेट स्कूल्स, गव्हर्नमेंट एडेड स्कूल्स, कोचिंग इन्स्टिट्यूट्स, स्पेशल एज्युकेशन कोर्सेस या सगळ्या ठिकाणी तुम्हाला भरपूर डिमांड राहील. तर BEdचा सर्वोत्तम फायदा कोणाला होतो? BA, BSc, BCom, ग्रॅज्युएट, BEd झालेले विद्यार्थी, प्रायव्हेट जॉब करणारे, बॅकअप म्हणून MPSC तयार करणारे आणि मॅरिड महिलांमध्येही याचा खूप डिमांड आहे. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्र BEd ॲडमिशन प्रोसेसची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची संपूर्ण माहिती. आय होप की तुम्हाला प्रत्येक स्टेप क्लिअर समजला असेल. जर अजून BEd संबंधित कोणतेही क्वेश्चन्स असतील तर खाली कमेंट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.